त्याला खऱ्या आईबापात पिल्लू असले ते तर माझ्या दारात यावं, मग त्याला बघ कसं होऊन जाईल ते. यायला पाहिजे इथं ते आमदार असलं तर घरी यावं आता सध्या. त्याला मारल्याशिवाय मी सोडणार नाही. त्यांचं पुस्तक न वाचता अशा पद्धतीने बोलणं हे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणता वारसा चालवत आहे. आमदार संजय गायकवाडांनी केलेल्या शिवीगाळीनंतर प्रकाशक आंबी आणि गोविंद पानसरेंचा परिवार हा असा आक्रमक झालाय. शिवाजी कोण होता पुस्तकावरून गायकवाडांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. आई आणि बायकोवरून पानसरे यांनी आंबी परिवाराला शिवीगाळ केली होती. एकेरी उल्लेख नाही होतो. तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दलचं लेखी स्पष्टीकरण ते तुम्ही वाचून घ्या. तू काही शास्त्र शाळपण शिकू नको. लिहून घे. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम जरा वाच जरा. कुठं रिपोर्ट आहे दे. कुठं पब्लिश कर. उद्या ते बघूया आपण कुठं पब्लिश करायचं वगैरे. हा येतो उद्या. तू भेट फक्त तुला कदा चिडून टाकतो पाय जरा. हा या बघूया. जरा वाच संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर तू बी. घरात घुसून मारूच्या धमकीला गायकवाडने येऊनच दाखवावं म्हणत प्रकाशकाच्या आईनं गायकवाडांना खुलं आव्हान दिलंय. यायला पाहिजे इथं ते आमदार असलं तर घरी यावं आता सध्या. त्याला मारल्याशिवाय मी सोडणार नाही. लोकांचं पैसे 4 पैसे खाऊन ते आमदार झाला. स्वतः जीवावर आमदार झाले नाही. आम्ही लोकांचं पैसे खात नाही. त्याला खऱ्या आईबापात पिल्लू असले ते तर माझ्या दारात यावं, मग त्याला बघ कसं होऊन जाईल ते. घरात येऊन मारणार असं? हा मी मारणार. ती धमकी टाकतो ना माझ्या मुलग्याला येऊन घरात येऊन मारतो म्हणून यावं ते. का दिलंय पण तिने अशी धमकी का दिली? काय ती पुस्तक लिहिलं म्हणून दिलं ना. कसली पुस्तक चुकीचं आहे. ती पुस्तक चुकीचं आहे का? पुस्तक चुकीचं वाचून दाखवा ना. वाचून दाखवून ते धमकी द्यायचं. चुकलं तर चुकलेत का पुस्तक? तिला सोडायचं नाही आता. यावं ते. काय मागणी आहे तुमची? तिला राजरामनं बाहेर काढून टाकायचं. कशात ना राजराम करतो ना आमदारकी, तिला काढून टाकायचं. संजय गायकवाड यांच्या शिवीगाळीनंतर प्रकाशक प्रशांत आंबींनी कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबलाय. गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आंबी पोलिसांमध्ये धाव घेणार आहेत. तर गोविंद पानसरेंच्या सून मेघा पानसरे यांनी गायकवाड यांची कुंडलीच महाराष्ट्रासमोर मांडली आहे. सुरुवातीला ते जरी शिवाजी महाराजांचा आदर आहे किंवा त्यांच्याबद्दल आपुलकी आहे असा आव जरी आणत असले तरी त्याच फोन कॉलमध्ये ते मला असं म्हणतात की शिवाजी महाराज तुझ्या माईचा नवरा होता. अशा पद्धतीनं त्यांचं जे ढोंगी प्रेम आहे हे त्याच फोन कॉलमध्ये उघड होते. हे त्यांची अशीसुद्धा मागणी होती की तुम्ही ह्या पुस्तकाचं जे शिवाजी कोण होता हे शीर्षक आहे हे बदला. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की हे पुस्तक मी प्रकाशित केलं आहे पण ह्या पुस्तकाचा लेखक मी नव्हे. हे पुस्तक गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं आहे आणि 1988ला हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यामुळं 1988पासून 2015पर्यंत अनेक वादविवाद ह्या पुस्तकावरून झालेले आहेत आणि तो अधिकार आता आमच्याकडं नाही आहे शीर्षक बदलण्याचा. त्यामुळे तुम्ही अगोदर पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जो गैरसमज झालेला आहे तो दूर होईल. पण 1988चं 38 वर्ष सातत्यानं जे पुस्तक प्रकाशित होते ते पुस्तक आज पहिल्यांदा त्यांना काल कळलं की अशा पद्धतीचं कुठलं तरी पुस्तक आहे. यावरून पुस्तकाशी त्यांचा काहीही संबंध नसणार आहे. त्यामुळं वाचायचा पर्याय त्यांनी सोडला आणि त्या फोन कॉलमध्ये ते सातत्यानं मला शिवीगाळ करत होते. आईवरून शिवी देत होते, बायकोवरून शिवीगाळ करत होते आणि तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो अशा पद्धतीच्या धमक्या ते मला देत होते. आज आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी जी धमकी मला दिलेली आहे, जी शिवीगाळ केलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. या आमदारांनी हे पुस्तकही वाचलेलं नाही आहे. त्याच्याबद्दल अशा पद्धतीने अर्वाच्य भाषेमध्ये ते बोललेले आहेत. मी सगळ्यात आधी त्याचा निषेध करते. एका ज्येष्ठ विचारवंताबद्दल त्यांचं पुस्तक न वाचता अशा पद्धतीने बोलणं हे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणता वारसा चालवत आहेत हा प्रश्न मला इथं विचारावासा वाटतो. दुसऱ्या बाजूला हे जे पुस्तक आहे ते महाराष्ट्रामध्ये कॉम्रेड पानसरेंच्या निधनानंतर तर लाखो प्रती त्याच्या खपलेल्या आहेत आणि ज्यांनी हे पुस्तक वाचलं आहे त्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वेगळं आकलन झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राजकीय वापर होतो त्याच्यामध्ये हे पुस्तक अडथळा येते.
आणि म्हणूनच अशा पद्धतीची भाषा केली जाते. ही जी धमकी या आमदारांनी दिलेली आहे त्याचा मी तीव्र निषेध करते आणि त्याच्या बाबतीत ताबडतोब एक FIR दाखल झाली पाहिजे, त्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी करते आहे. आम्हीसुद्धा आमच्या ज्येष्ठ वकिलांचा सल्ला घेतो आहोत आणि त्यानुसार आम्ही काय करता येणं शक्य आहे ते बघतो. पानसरे आणि आंबी परिवाराने केलेल्या पलटवारानंतरही संजय गायकवाड भूमिकेवर ठाम आहेत. या लोकांची जीभ हसडायला हवी अशी भाषाही वापरतायत. त्यामुळे शिवाजी कोण होता यावरून सुरू झालेला वाद महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.